नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा सोयाबीनच्या तेजी मंदीबद्दल आहे। मित्रांनो, त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जी कृषी वार्ता व तेजी मंदी रिपोर्ट सर्व मालाचे आपल्याला सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील। सोयाबीनचे भाव का वाढले? मित्रांनो, इराणकडून जी मागणी वाढलेली आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव आपल्याला 37-38 दरम्यान बघायला मिळत आहे। मित्रांनो, काही तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त असे केले आहे की या दरामध्ये कमीत कमी निम्मा माल तरी विकून टाकावा किंवा मग 30% विकावा। मित्रांनो, केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनला प्रति क्विंटल 3399 किमान आधारभूत किंमत जाहीर केली होती, परंतु नोव्हेंबरमध्ये राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये 3100 ते 3300 रुपये दरम्यान भाव मिळत होता। दिवाळीच्या वेळी अनेक शेतकऱ्यांनी मातीमोल भाव म्हणजे खूप कमी भावात आपली सोयाबीन विकली होती। ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढण्याची आशेने सोयाबीन ठेवली त्यांना नक्कीच लाभ होणार आहे। अमेरिकेने इराणवर निर्बंध घातल्यामुळे इराणी भारताकडून वस्तुनियमन पद्धतीनुसार तेलाच्या बदल्यात सोयाबीन, साखर, तांदूळ आदी शेतमालाची खरेदी करण्याची मान्य केली। याचा फायदा आज सोयाबीनला नक्कीच झाला। मित्रांनो, शेवटी एक अंदाज दिलेला आहे काही तज्ज्ञांनी, सोयाबीनची तेजी आहे ती दीर्घकाळ टिकेल याची काही शाश्वती नाही आहे, परंतु अमेरिकेने धोरणात बदल केल्यास चित्र बदलू शकते। ही अनिश्चितता लक्षात घेता सोयाबीनमधील जी दीर्घकाळ तेजी आहे ती टिकण्याची शाश्वतता कमी आहे। त्यामुळे मित्रांनो, या रेटमध्ये सोयाबीन 30% ते 50% पर्यंत तुम्ही विकू शकता। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या शेतकरी बंधूपर्यंत आपल्या शेतकरी बंधूपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।